तुम्ही अपंगांचं पण साठी एवढं कार्य करताय, मग तेव्हा असं कधी झालंय का, की फार अपेक्षा म्हणजे मगाशी तुम्ही सांगितलात एक किस्सा, हां. तसं कधी झालंय का असं, की तुम्हाला जास्त मेहनत करायला लागली आणि वेगळंच काही घडलं? तसं होतं ना, काही जणांमध्ये लग्न पूर्ण फायनल व्हायला येतात, लग्न ठरायला येतात आणि लग्न तुटतात. त्यामुळं अपंगांमध्ये आम्ही काय केलं आता, अपंगांमध्ये फक्त मराठाच कास्ट आम्ही एकच कास्ट घेऊन चाललो होतो. पण रिसेंटली मागच्या एक 7 ते 8 महिन्यामध्ये अपंग एक तर मुला-मुलींची संख्या कमी आहे आणि त्यामध्ये आम्ही आता ऑल कास्ट चालू केलेलं आहे. सर्व जाती धर्माचे फक्त अपंगांमध्ये आणि जे पहिलं लग्न करायचं आहे आणि ज्यांचा पुनर्विवाह आहे, त्यांच्यामध्ये फक्त मराठाच हा एकच स्पेसिफिक कास्ट आहे. अपंगांमध्ये मात्र आम्ही सर्व जाती धर्मामध्ये करतोय. आणि मागच्या 8 महिन्यामध्ये आम्हाला सुरुवातीच्या 2-3 महिन्यामध्ये तेवढा सक्सेस नाही मिळाला. पण मागच्या ह्या 2 महिन्यामध्ये 7 लग्न अपंगांमधून झालेली आहेत. अरे वाह! येस. आणि मुळात सांगायला आवडेल की विविध जातींमध्ये झालेले आहेत. इंटरकास्ट मॅरेज झालेले आहेत अपंगांमध्ये. आणि त्यातच एक मला मागच्या काही दिवसांमध्ये एका मुलाचा फोन आला, की तो म्हणला, "सर माझी बहीण अशी-अशी लग्नाची आहे, तर तिचं लग्न होईल का?" म्हणलं, "काय झालं? काय प्रॉब्लेम आहे?" म्हणला, "अहो तिला ऐकायला येत नाही आणि बोलायला येत नाही. ती मूकबधीर आहे आणि खूप मोठं टेन्शन आहे. मला वडील नाही आहेत. मीच सगळं बघतोय लग्नाचं. आईला एवढं काय जनरल नॉलेज नाही आहे. साधी आहे आई, शेतीची कामं करते. मीच लग्नाचं बघतोय. आता ती मूकबधीर आहे, तिला कोण स्वीकारेल का? तिचं लग्न होईल का?" कुठून आली ही? मुंबई? ग्रामीण भागातून ग्रामीण भागातून होते ते. तर म्हणलं होईल, आपण प्रयत्न करूया. शेवटी प्रयत्न केला तर गोष्टी घडतात. म्हणलं आपलं कामच आहे प्रयत्न करणे. प्रयत्नांती परमेश्वर. त्यामुळे म्हणलं आपण प्रयत्न करूयात. असं म्हणलं आपला सोशल मीडियावरती चॅनल आहे. त्याच्यावरती आपण त्याचा एक व्हिडिओ बनवूया. त्यातून काही प्रोफाईल्स आल्या तर आपण बघूया नक्की तुमच्या अपेक्षा काय आहेत तेवढं फक्त मला सांगा. तो मला माझी काही अपेक्षा नाही. फक्त सेम कास्ट मराठा कास्टमधील मुलगा असावा. भले तो कितीही शिक्षण झालेला असू दे, शेती करत असू दे, काही करत असू दे. फक्त त्या माझ्या बहिणीसोबत लग्न करावं, कारण आम्हाला एक पण स्थळ आत्ता पण आलेलं नाही आहे. मला आपण प्रयत्न करूया. मग मी व्हिडिओ केला. व्हिडिओ केल्यानंतर त्यांना 3 ते 4 दिवसांमध्ये 45 ते 50 प्रोफाईल्स ते त्यांना फोन गेले. आणि फोन गेले. मी म्हणलं चला आता ठीक आहे, हे लग्न लगेच जुळून जाईल. ज्याला एक प्रोफाईल मिळेल का त्याची भीती होती, त्यांना 3 ते 4 दिवसात 45 ते 50 प्रोफाईल्स गेला. खूप डिमांडमध्ये आली मुलगी. डिमांडमध्ये आली मुलगी. आणि सांगायला आवडेल की अपंग सोडून जे नॉर्मल मुलं आहेत तशाही मुलांच्या तिला प्रोफाईल्स गेल्या. बघण्याचेही कार्यक्रम झाले. पण त्या मुलाने सगळ्यात तिथं मोठी चूक केली की त्याच्या अपेक्षा एवढ्या वाढल्या. आपण म्हणतो ना झाडावर जाऊन बसणे, त्यामुळे तो झाडावर जाऊन बसला. त्यांनी अपेक्षा एवढ्या वाढवल्या की त्या आलेल्या 45 ते 50 प्रोफाईल्समध्ये लग्न एकासोबतही तेवढं ठरलं नाही. आणि तिथून पुढं तो 1.5 ते 2 वर्ष झाले. अजूनही प्रोफाईल्स तो बघतोय. सगळे रिजेक्ट करून टाकल्या. सगळ्या प्रोफाईल्स रिजेक्ट केल्या. अतिशय चांगल्या प्रोफाईल्स होत्या. एका तर मुलासोबत 3 महिने बघण्याचा कार्यक्रम चालू होता. तो मुलगा नॉर्मल आहे, मुलगा मराठा कास्टमधील आहे, पाहुण्यामधील लागलेला आहे, शेती आहे. शेवटी तो मुलगा डिप्रेशनमध्ये जायची वेळ आली. तो मुलगा ऑफिसमध्ये आला. मला म्हणला, "अहो सर माझ्यात काय फॉल्ट आहे मला सांगा." म्हणलं, "काय झालं?" "अहो तुम्ही ते म्हणला आफाचं स्थळ दिलं होतं, अपेक्षा त्यांच्या काय नव्हत्या. मी 3 महिने आमचा बघण्याचा कार्यक्रम होते." "हो," म्हणला. "फायनलपर्यंत आलं ना, ऐन वेळेस त्यांनी रिजेक्ट केलं." म्हणजे मला असं वाटायला लागलं की आता मी डिप्रेशनमध्ये झालं की एक मूकबधीर मुलगी असून ती मी नॉर्मल आहे आणि तरीही मला रिजेक्ट करते. म्हणजे माझ्यात नक्की प्रॉब्लेम काय? अरे बापरे! म्हणजे अपेक्षा कुठंतरी माणसांनी कुठं थांबावं हे माणसांना कळलं पाहिजे. आणखीन असंच लग्न जमवताना काही असे अनुभव आले का तुम्हाला? अनुभव आता आपण सगळे अनुभव मुलाच्या बाजूने ऐकले. मुलीचा अनुभव सांगतो. एक मुलीची प्रोफाईल माझ्याकडे होती. ती पण 3-4 महिने स्थळ बघत होती. हालाकीची अत्यंत परिस्थिती. तिचे वडील वारले होते. आई, ती आणि भाऊ असा त्यांचा तिघांचा परिवार होता. तिचा पुनर्विवाह होता मुलीचा. तिचा पण डिवोर्स झाला होता. पुनर्विवाह मुलीचा होता. आणि आईला पण आजार पण आईचे चालू होते. अतिशय हालाकीची परिस्थिती. भाऊ 11वी-12वीत होता. भावाचं शिक्षण तिला करायला लागायचं आणि ती कुठेतरी मग जॉब करत होती. आधी ती पुण्याला होती, परत ती सातारला सेटल झाली होती जॉब परिस्थितीमुळं. आणि जस्ट कोरोना आला होता. कोविड आल्यामुळं पूर्ण पैशाची आर्थिक चणचण तिला भासायला लागली. तिनं आपली माहिती मिळाली, ऑफिसला आली. मुलगी दिसायला सुंदर होती. शिक्षण तिचं 12वी झालं होतं. पण ती ॲक्टिव्ह होती पूर्ण. पुणे मुंबईत राहिल्यामुळे ती ॲक्टिव्ह होती मुलगी चांगली. भेटल्यानंतर अपेक्षा विचारल्या, अपेक्षा काय आहेत? तिनं अपेक्षा सांगितल्या. साधारण तिच्या अपेक्षा होत्या. तिला मी 2-3 मुलांना भेटवलं त्या 3-4 महिन्यांमध्ये. म्हणजे भरपूर, म्हणजे एका मुलाने तर इंजिनिअरिंग केलं होतं, मास्टर्स केलं होतं. तो या मुलीसोबत लग्न करायला तयार झाला. तो पण पुनर्विवाहामध्ये होता. ऑफिसमध्ये भेटले, ते कॅफेमध्ये बाहेर भेटले. पण तिला तो मुलगा नाही आवडला. मुलाचं शिक्षण इंजिनिअरिंग, मास्टर्स, मुलीचं 12वी. मुलगा वेल सेटल, तरी पण तिनं तो नाकारला. तिला मी 2-3 प्रोफाईल दाखवल्या, तिने तर रिजेक्ट केल्या. मग तिचा मला एकदा फोन आला की सर आता 2-3 महिने नका पाठवू, जरा घरात फायनान्शियल प्रॉब्लेम्स चालू आहेत. मी एक चायनीजचा गाडा चालू करते, मला तो सेटअप बसवायचा आहे
आणि कुठेतरी व्यवसाय करायचा आहे, की मला 2-3 महिने एकही प्रोफाईल पाठवू नका, माझी काही मानसिकता नाही आहे. त्याच 2-3 दिवसात एका मुलाचे पालक आले आणि विदूर होता मुलगा. हं. त्याची मिसेस वारली होती 3-1 वर्षापूर्वी आणि त्यांना 2 जुळ्या मुली 10 वर्षांच्या म्हणजे 5वीतल्या. मिसेस पहिली वारून 3 वर्ष झाले होते आणि ते सगळी फॅमिली मुंबईमध्ये चाळीत राहतात एकत्र. त्याला 2 भाऊसुद्धा आहेत, एकत्र राहतात आणि त्या मुली त्यांच्या चुलतीलाच आई म्हणायला लागल्या होत्या. तो प्रॉब्लेम असा होता की आई गेली हे त्या मुलींना लक्षातच विसरून जाऊन त्या चुलतीलाच आई म्हणायला लागल्या होत्या. त्यांचं म्हणणं होतं का ह्याचं कुठल्याही परिस्थितीत आम्हाला लवकर लग्न करायचं, ह्याची मानसिकता होत नव्हती, आता कुठेतरी मानसिकता झाली तर लवकर लग्न करायचं आहे, आम्हाला एक अशी मुलगी पाहिजे पण तिला मूलबाळ नको, पण ह्यांच्या 2 मुली तिनं स्वीकाराव्यात. तर मला त्यांची एक गोष्ट ती खटकली कुठंतरी. म्हणलं अहो सर, तुमची इच्छा आहे की तुमच्या ह्या 2 मुली त्यांनी स्वीकाराव्यात. असं नाही की एक आहे, 2 जुळ्या मुली आहेत, 5वीतल्या आहेत, 10 वर्षाच्या आहेत, मोठ्या मुली आहेत, त्या स्वीकारायच्यात, पण तुम्हाला दुसऱ्याचा आपत्ती स्वीकारायचं नाही. हे कुठंतरी म्हणलं मला खटकते. शेवटी अपेक्षा तुमच्या आहेत, पण तुमच्या ॲटलिस्ट मनातून तरी तयारी पाहिजे की हा चला दुसऱ्याचं अपत्य असेल तर तेही आमची स्वीकारायची तयारी आहे. तुम्ही ऑर ठेवा, चालेल असेल तरी चालेल किंवा नसेल तरी चालेल. त्या मुलीला फोन करायची हिंमत केली, म्हणजे विचारावे की हिला चालेल का. मुलगा 1987चा, मुलगी 1995ची, एवढा डिफरन्स होता. मुलीला मी फोन केला, असं आहे, काय होते बघ, तुला चालेल का. ती म्हणजे ठीक आहे, मी ऑफिसला येते. ऑफिसला आल्यानंतर तिला मी प्रोफाईल्स दाखवली, व्हिडिओ कॉलवर एकमेकाचं बघण्याचा कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर ह्या मुलीला कुठलंही अपत्य नव्हतं, काहीही नव्हतं. तिनं त्या मुलाला 2 मुलींसह स्वीकार केला. याची डिफरन्स असताना तिचे मला वेळोवेळी 6 महिन्यानंतर पण मेसेजेस येत राहिले, सर तुम्ही अतिशय मला चांगली फॅमिली बघून दिली आणि मी खूप खुश आहे. आणि तिचा संसार खरोखर खूप चांगल्या पद्धतीनं तिचा संसार गेली 3 वर्ष झाली चालू आहे. म्हणजे मुलीही ॲडजस्ट करतात. माणसांचं असं म्हणणं आहे की मुली अजिबात ॲडजस्ट करत नाहीत, मुलीही ॲडजस्ट करतात. खूप छान ना. म्हणजे हे असे अनुभव खरंच अंगावर अक्षरशः शहारा येतो ऐकून सुद्धा, नाही का. येस. एक मुलगी सांगायला आवडेल, वकील मुलगी झाली आणि वकिलीमुळे तिनं ते डायव्होर्स केसेस बरेचसेच बघितले आणि तिच्या निदर्शनास आलं की बऱ्याच डायव्होर्स केसेसमध्ये मुलींच्या चुका आहेत, मुलांच्या चुका कमी आहेत. म्हणजे 70% डिवोर्स केसेसमध्ये तिचं म्हणणं होतं की मुलींच्या चुका आहेत आणि 30% केसेसमध्ये मुलांच्या चुका आहेत. मग अशा ज्या केसेस आहेत की ज्यामध्ये मुलांच्या काहीच चुका नाही आहेत, म्हणजे असंच जस्ट लग्न झालं आणि नावापुरतंच ते लग्न झालेलं आहे. ती मुलगी प्रथम असून, वकील असून, तिनं वडिलांसमोर मला सांगितलं की सर, मला एखादा मुलगा डिवोर्स झालेला असेल तरीही मी लग्न करायला तयार आहे. एवढं म्हणजे मुलीसुद्धा, काही मुलीसुद्धा ॲक्सेप्ट करतात. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.